हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण सार्वजनिक आरोग्य विभाग भरतीच्या संदर्भात एक नवीन परिपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे. त्यामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे ती माहिती पाहूयात. आणि विश्वास ठेवा, जाहिरात लवकरच येणार आहे. त्या दृष्टिकोनातून म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभागाचं काम एकदम जबरदस्त चालू आहे. त्यांचं जे काही डिपार्टमेंटल कामं करायचे असतात, प्रशासकीय कामं, ती वेगाने करणं सुरू आहे, कारण त्यांना जाहिरात काढायचीच आहे. पण जाहिरात काढायच्या आधी ज्या काही गोष्टी करायच्या असतात त्या सगळ्या गोष्टी करणं चालू आहे. त्यामुळं जे कोणी सार्वजनिक आरोग्य विभागाची तयारी करत असतील त्यांनी अभ्यास सुरू ठेवा. जाहिरात कधी पण अचानकपणे येऊ शकते आणि मग वेळ कमी भेटतो जाहिरात आल्यानंतर. त्यामुळं आत्तापासूनच अभ्यास सुरू ठेवा. जे कोणी अभ्यास सुरू ठेवतील त्यांना निश्चितच त्याचा फायदा होणार आहे. तर आपण आता परिपत्रकाची माहिती पाहूयात. त्याआधी व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला सार्वजनिक आरोग्य विभागामधील तसंच महानगरपालिकेमधील MPWसाठी जर रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि MPW रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. चला तर मग आता आपण परिपत्रकाची माहिती पाहूयात. तर भरतीच्या संदर्भात 20 ऑगस्टला एक बैठक झाली होती पहा. आणि आता त्याच्या पुढे पहा, मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण यांचे कार्यालय 22 ऑगस्ट 2025चं हे परिपत्रक आहे. काय म्हटलेलं आहे? माननीय मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण यांच्या अध्यक्षतेखाली खाली नमूद केलेल्या विषयाबाबत बैठक आयोजित करण्याचे निर्देशित केले आहे. पुढे पहा, राज्याचे आरोग्य धोरण तपासणीबाबत समितीची बैठक 150 दिवसांचा कृती कार्यक्रमाअंतर्गत. आता इथं पहा, स्पेशल भरती कशाची, म्हणजे स्पेशल बैठक कशाची आहे तर पदभरती, नवीन आकृतीबंध, सेवा प्रवेश नियम इत्यादीचा आढावा. म्हणजे फक्त पदभरती नवीन जाहिरात काढण्याच्या संदर्भातच ही स्पेशल बैठक आहे. कधी आहे तर आजच आहे पहा, सोमवार दिनांक 25 ऑगस्ट 2025 सकाळी 18 वाजता. आज सकाळी 18 वाजता ही बैठक होणार आहे. आणि कुठं होणार आहे वगैरे दिलेलं आहे. त्याच्याखाली वरील बैठकीचे आयोजन आपल्या विभागाने करावे, त्याचप्रमाणे वरील निमंत्रितांना बैठकीत उपस्थित राहण्याबाबत विभागाने कळवावे. आता हे खूप महत्त्वाचे, म्हणजे जे काय सार्वजनिक आरोग्य विभागाचे सर्वोच्च दर्जाचे अधिकारी आहेत ना, त्या सर्वांची ही बैठक आहे पहा. उच्चस्तरीय बैठक म्हणतात अशा बैठकांना. त्यामुळं भरती लवकर काढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्याच्यानंतर तदसंदर्भातील विषयाबाबतची सविस्तर टिप्पणी, संक्षिप्त टिप्पणी व सादरीकरणाची प्रत या कार्यालयात बैठकीपूर्वी किमान 2 दिवस अगोदर 5 प्रतीत उपलब्ध करून द्यावी. आणि बैठकीचे कामकाज हाताळणारे अधिकारी व इतिवृत्त घेणारे लघुलेखक यांचे नाव व संपर्कासाठी मोबाईल क्रमांक निमंत्रित यादीवर नमूद करावा. त्याच्यानंतर बैठक झाल्यानंतर बैठकीचे इतिवृत्त माननीय मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग महोदयाच्या समन्वयासाठी 2 दिवसात मान्यतेसाठी 2 दिवसात सादर करावे. पहा, 2 दिवसामध्ये याला मान्यता द्यायची असं त्यांनी ठरवलेलं आहे. म्हणजे जाहिरात लवकरच त्यांना काढायची, म्हणून ते इतक्या वेगाने कामं चालू आहेत. आणि कशाला मान्यता देणार आहे 2 दिवसात तर पदभरती, नवीन आकृतीबंध आणि सेवा प्रवेश नियम यांना 2 दिवसात मान्यता दिली जाणार आहे. कोणामार्फत? आरोग्यमंत्र्यामार्फत. आणि मग नंतर ते कॅबिनेट पुढे, म्हणजे मंत्रिमंडळाची मान्यता घेतली जाईल आणि मग अर्थ विभागानं किंवा वित्त विभागानं त्याला मंजूर केलं की जाहिरात यायचा मार्ग मोकळा होईल. तर त्यामुळं जे कोणी सार्वजनिक आरोग्य विभागाची तयारी करत आहेत ना, त्यांनी तयारीत राहा. जाहिरात येणारच आहे, अभ्यास सुरू ठेवा. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो. बैठकीमध्ये काय झालं त्याची जर माहिती कळली तर त्याचाही व्हिडिओ मी तुम्हाला म्हणजे बनवेल आणि त्याचीसुद्धा माहिती देईल. तर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.